खूप दिवसाची इच्छा होती की रायगड हे आपलं अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि हे रायगड बघण्याचं लहानपणापासून वाटत होतं की हे जीवन संपायच्या अगोदर एकदा तरी रायगडात येऊन इथं दर्शन घ्यावं। आज ही इच्छा पूर्ण झाली। चालणं वगैरे ह्याचं काही नाही, इथं आल्यानंतर सगळं शीण हे झालं, निघून गेला आणि खूप छान वाटलं की सार्थक झालं जीवनाचं की मी माझ्या राजांचं इथं येऊन दर्शन घेतलं। खूप छान वाटलं। आज खरोखर आनंद होतोय की दिवाळीच्या या सुट्टीमध्ये महाराजांच्या या स्वराज्याच्या राजधानीमध्ये आम्ही बेळगाववरून आलो आहे, सीमाभाग बेळगाववरून, आणि इथे येऊन खरोखर धन्य वाटतंय की स्वराज्याची राजधानी जी का मानतात तर याचं आश्चर्य असेल किंवा हे आम्हाला इथं बघायला मिळालं आणि एक एक हे बघितलं वास्तू इथली तर धन्य झाल्यासारखं वाटतंय। खरोखर आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला असे ग्रेट महाराज लाभले। तर आज आमची खूप इच्छा होती, शिवाजी महाराजांबद्दल वाचलेलं होतं, ऐकलेलं होतं, पण एक इच्छा होती की सगळेजण म्हणतात जसं स्वर्ग जिवंतपणे पाहायचं असेल तर रायगडावर यायला पाहिजे। जे इथलं वातावरण आहे, जे माहिती देत आहेत गाईड, ते ऐकायचं होतं, पाहायचं होतं की खरंच रायगड किल्ला काय आहे ते पाहण्यासाठी, म्हणून आम्ही रायगडावर आलो। आणि लहान मुलांनी जर आपल्याला लहान मुलांना जर हा वारसा द्यायचा असेल आपल्याला, तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत रायगड किल्ला असेल, प्रतापगड किल्ला असेल, हे जे गड किल्ले आहेत हे सर्व आपण पाहिले पाहिजे। तरच आपल्यापासून पुढच्या जी पिढी आहे त्यांनासुद्धा ती वारसा किंवा ती संस्कृतीची माहिती होईल। त्यामुळे लहान मुलांनी पण तिथं जावं। आम्ही एक 20 जणांचा ग्रुप आहे, पालक आणि आमचे जी मुलं आहेत, टोटल 20 पैकी आम्ही एक 12 जण पालक आहोत आणि आमचे 8 मुलं आहेत। आम्ही पंढरपूरवरनं खास विकेंडला रायगड किल्ला पूर्ण प्लॅन करून ट्रिपला आलेलो आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।